अकोला में जिले के पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल के अकोला में नहीं आने की वजह से अब उन्हें निष्क्रिय पालक मंत्री कहा जा रहा है। जिले के प्रति पालक मंत्री की नजरअंदाजी को देखते हुए कांग्रेस अगले कुछ दिनों में पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल के लापता होने का अभियान चलाएगी। महाराष्ट्र प्रदेश केस कमेटी के प्रवक्ता कपिल ढोके ने प्रेस कॉन्फ्रेंस कर पालक मंत्री के इस्तीफे की मांग की। अशा पद्धतीचं कॅम्पेन करू आणि मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शोधलं पाहिजे। त्याच्यावर रेशनिंग होतं, त्याच्यानंतर 600 रुपयाचं बियाचं खतं याचं पोतं अकोला 600 रुपयाला ब्लॅकनी विकलं। त्या टेम्परेचरमध्ये तिथं उभं राहावं लागलं, तिथं व्यवस्था नव्हती केली। मी कलेक्टरशी बोललो, दुकानदारांशी बोललो, त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये फिरताना जो कोणी दाखवेल त्याला एक योग्य बक्षीस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यामध्ये येऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्याचं साधं सौजन्य दाखवलं पाहिजे ही आमची विनंती आहे। अकोल्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यामध्ये फिरकलेले नाहीत। आज जिल्ह्यातली परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनावर कुठल्याही पद्धतीचा अंकुश नाही। बियाण्यांचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे। फेब्रुवारी महिन्यापासून अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेली नाही। परिणामी शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात पेरणीसाठी जावं लागलं। पालकमंत्री जर जिल्ह्याला अनाथ करत असतील तर नेमकं पालकमंत्र्यांचं धोरण काय आहे? त्यांनी कुठला डमी पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये ठेवला आहे का? त्याचं सुद्धा स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे। आता आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही एक कॅम्पेन या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। पालकमंत्री हरवलेले आहेत। राधाकृष्ण विखे पाटील अकोला जिल्ह्यामध्ये फिरताना जो कोणी दाखवेल त्याला एक योग्य बक्षीस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देणार आहोत। पालकमंत्र्यांनी आता तरी जिल्ह्यामध्ये येऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्याचं साधं सौजन्य दाखवलं पाहिजे ही आमची विनंती आहे।